कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी एकत्रचा चंदगड पॅटर्न आता पुढे येतोय। पुण्यामध्ये सुद्धा हाच पॅटर्न आता पुढे येतोय आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रबाबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवत निर्णय घेऊ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आघाडीचे हे संकेत दिलेले आहेत। तर वरिष्ठ नेते आघाडीबाबत निर्णय घेतील असं भरणेंनी म्हटलंय आणि दोन्ही पक्षांनी एकत्र लढावं अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं भरणेंनी सांगितलेलं आहे। तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीचा हा कोल्हापूरमध्ये चंदगड पॅटर्न निर्माण झालेला होता आणि हा पॅटर्न आता आणखी कुठकुठल्या जिल्ह्यांमध्ये, कुठकुठल्या नगरपंचायतीमध्ये, परिषदांमध्ये पुढे येतोय हे बघणं महत्त्वाचं असेल। चंदगडमध्ये जसं झालं एकत्र दोन्ही पॉवर एकत्र आलेले आहेत, तसं या पुण्यात जिल्ह्यामध्ये किंवा जेजुरीमध्ये असं काही होणार आहे किंवा प्राथमिक चर्चा? पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांचं मत घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण महायुती म्हणून आज सगळे बरोबर आहोत, परंतु शेवटी कार्यकर्त्याचा त्या परिसराचा त्या गावा नगरपालिकेच्या हद्दीतला सगळ्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादीची कशी सीट निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय शेवटी कार्यकर्त्यांची भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब प्रफुल्लभाई घेतील।